परम भक्त होती आणि प्रत्येक परम भक्त स्त्रीची एकच इच्छा असते संसारामध्ये, की मला चांगलं गुणवान लेकरू व्हावं. कसं लेकरू व्हावं? तसं लेकरू व्हावं. कसं लेकरू व्हावं? असं लेकरू व्हावं. मी यांचे नाव मुद्दाम पहिल्यांदा घेतले नाही. मुद्दाम पाठीमाग आहे, मला ते पाठीमाग आहे म्हणून लय धीराला जोर बी आला बा. विठ्ठल विठ्ठल असे लेकर निर्माण व्हावेत की जेणेकरून सणे कुळाचा उद्धार व्हावा. भक्त प्रल्हाद जन्माला आले, दैत्य कुळात जन्माला, प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आले, पण महाराज कुळाचा उद्धार केला, दैत्य कुळ असून. बिभीषण जन्माला आले, दैत्य कुळात जन्माला आले, पण उद्धार केला. तुळशीचं झाड त्यांच्या दारामध्ये, त्यांच्याच दरुजावर चंद्र सूर्य काढलेले, स्वस्तिक काढलेलं लंकेमध्ये. मी मनाने नाही बोलत, नाथांनी गौबांनी दोघांनी रामायण दिलेलं आहे, त्या रामायणात हा विषय. ज्यावेळेस सीताशुद्धीसाठी हनुमंतराय जातात, अख्ख्या लंकामध्ये राक्षसाचे कुठं, बैलाचे कुठं, कशाचे मुंडके लावलेले होते घरावर. पण ज्यावेळेस एक घर दिसलं, तुळशी वृंदावनदारी आहे आणि चंद्र सूर्य आणि स्वस्तिक आणि रांगोळ दारापुढे आणि राम नामाचा ध्वनी त्या घरातून येतोय. अगरबत्ती आणि उदाचा सुगंध येतोय. असं घर बघितलं, हे वैष्णवाचं घर आहे. तिथं विश्रांती मिळाली, तिथं सप्ताह सुरू केला हनुमंतरायाने. विठ्ठल विठ्ठल. आता अंजनीने इच्छा केली की मला असा पुत्र व्हावा जेणेकरून तो महान असेल, महान आणि परम भक्त असेल देवाचा. असा पुत्र मला निर्माण व्हावा, जन्माला यावा माझ्या पोटी. अंजनी माताने तप सुरू केलं आणि तप सुरू केल्याबरोबर भगवंताच्या अवताराला सुरुवात झाली.